नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये. तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत TET 2026 यातील बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र या विषयातील महत्त्वाचा टॉपिक जो आहे ब्रुनर यांचा संज्ञानात्मक विकासाचा सिद्धांत. चला तर मग सुरुवात करूयात. जेरॉम ब्रुनर हे अमेरिकन मानसशास्त्रज्ञ, संज्ञानात्मक मानसशास्त्र, कॉग्निटिव्ह सायकोलॉजी आणि शिक्षणशास्त्रातील अत्यंत महत्त्वाचे विचारवंत मानले जातात. त्यांनी मांडलेला संज्ञानात्मक विकासाचा सिद्धांत हा मुलं ज्ञान कसे प्राप्त करतात, समज कशी विकसित होते आणि शिक्षकांनी अध्यापन कसे करावे याचे सखोल स्पष्टीकरण देतो. ब्रुनर यांच्या मते मूल हे निष्क्रिय नसून सक्रियपणे ज्ञान निर्माण करणारे असते. ब्रुनर यांच्या सिद्धांताची मूलभूत कल्पना. ब्रुनर यांच्या मते विद्यार्थी स्वतः अनुभवातून ज्ञानाची निर्मिती करतो. म्हणजेच मुलाला फक्त माहिती देणे पुरेसे नसते, त्याने स्वतः अनुभव घेऊन, निरीक्षण करून आणि समस्या सोडवून शिकले पाहिजे. यालाच त्यांनी डिस्कव्हरी लर्निंग म्हणजे शोधाधारित शिक्षण असं म्हटलेलं आहे. ब्रुनर यांच्या संज्ञानात्मक विकासाचे 3 स्तर. ब्रुनर यांनी ज्ञान सादरीकरणाच्या 3 पद्धती सांगितल्या. पहिलं, क्रियात्मक स्तर. या स्तरावर मूल प्रत्यक्ष कृती करून शिकते. उदाहरण, सायकल चालवणे, मातीचे खेळ, मोजणीसाठी दगड किंवा काड्या वापरणे. येथे ज्ञान हे क्रिया स्वरूपात साठवले जाते. मग याचे वैशिष्ट्ये काय आहेत? तर ते आहेत प्रत्यक्ष अनुभवावर भर, हालचालीतून आणि कृतीतून शिक्षण, लहान मुलांमध्ये जास्त दिसते. याचे शैक्षणिक उपयोग काय? तर गणित शिकवताना प्रथम वस्तू वापरणे. उदाहरणार्थ, 2+3 शिकवताना प्रत्यक्ष 2 चेंडू अधिक 3 चेंडू दाखवणे. दुसरा जो स्तर आहे तो आहे प्रतिमात्मक स्तर. या टप्प्यात मूल चित्रे, प्रतिमा, आकृत्या यांच्या साहाय्याने शिकते. उदाहरण, नकाशे, चार्ट, चित्रकथा, आकृत्या. येथे ज्ञान चित्र स्वरूपात साठवले जाते. वैशिष्ट्ये: कल्पनाशक्ती विकसित होते, दृश्य माध्यमातून समज वाढते, चित्रामुळे संकल्पना स्पष्ट होतात. शैक्षणिक उपयोग: विज्ञानातील आकृत्या, भूगोलातील नकाशे, भाषेतील चित्रकथा. तिसरा जो स्तर आहे तो आहे प्रतिकात्मक स्तर. या स्तरावर मूल भाषा, चिन्हे, सूत्रे आणि प्रतीकांद्वारे विचार करते. उदाहरण, गणितातील सूत्रे, भाषा, वैज्ञानिक चिन्हे. येथे ज्ञान प्रतीकांच्या स्वरूपात साठवले जाते. मग याची वैशिष्ट्ये कोणकोणती आहेत? तर अमूर्त विचारशक्ती वाढते, तर्कशक्ती विकसित होते, भाषा महत्त्वाची भूमिका बजावते. शैक्षणिक उपयोग: गणितातील सूत्रे शिकवणे, a² + b² = c². विद्यार्थी आता प्रत्यक्ष वस्तूशिवाय फक्त प्रतीकावरून विचार करू शकतो. ब्रुनर यांचा स्पायरल अभ्यासक्रम हा त्यांच्या सिद्धांताचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे.
ब्रुनर यांच्या मते कोणतीही संकल्पना कोणत्याही वयाच्या मुलाला शिकवता येते, फक्त ती योग्य पद्धतीने मांडली पाहिजे. स्पायरल अभ्यासक्रम म्हणजे काय? एखादी संकल्पना विद्यार्थ्याला पुन्हा पुन्हा शिकवायची, पण प्रत्येक वेळी अधिक सखोल आणि उच्च स्तरावर. उदाहरण, पाणी ही संकल्पना लहान वर्गात पाणी पिण्यासाठी वापरतात असे आपण त्यांना सांगतो. मग पुढच्या वर्गांमध्ये आपण त्यांना सांगतो पाण्याची अवस्था, कोणकोणत्या अवस्था आहेत ते. आणि त्यानंतरच्या वर्गांमध्ये आपण सांगतो जलचक्राबद्दल माहिती देतो. आणखी पुढच्या वर्गामध्ये रासायनिक सूत्र जसं H2O. अशा प्रकारे ज्ञान क्रमाक्रमाने विकसित होते. मग फायदे कोणते आहेत याचे? तर दीर्घकालीन स्मरण, सखोल समज, पूर्वज्ञानाशी नवीन ज्ञान जोडले जाते. त्यानंतर ब्रुनर यांच्या सिद्धांतातील एक भाग आहे स्कॅफोल्डिंग. हा ब्रुनर यांच्या सिद्धांतातील अत्यंत प्रभावी भाग आहे. अर्थ, विद्यार्थ्याला सुरुवातीला शिक्षकांनी मदत करणे आणि नंतर ती मदत हळूहळू कमी करणे. उदाहरण, शिक्षक प्रथम उदाहरण सोडवतो, नंतर विद्यार्थ्याबरोबर सोडवतो, शेवटी विद्यार्थी स्वतः सोडवतो. ह्याची वैशिष्ट्ये: शिक्षक मार्गदर्शक असतो, विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो, स्व-अध्ययनाची क्षमता विकसित होते. शोधाधारित शिक्षण. ब्रुनर यांच्या मते विद्यार्थी स्वतः शोध घेतल्यास शिक्षण अधिक प्रभावी होते. उदाहरण, विज्ञानातील प्रयोग स्वतः निष्कर्ष काढणे. याचे फायदे कोणकोणते? तर सर्जनशीलता वाढते, समस्या सोडवण्याची क्षमता विकसित होते, ज्ञान दीर्घकाळ लक्षात राहते. ह्याच्या मर्यादा: वेळ जास्त लागतो, सर्व विद्यार्थ्यांसाठी समान प्रभावी नसते, शिक्षक कुशल असणे आवश्यक. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. आमचे व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. थँक्स अ लॉट.